गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शांती 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 ओम शांती शांती शांती। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय परम पूज्य भक्तराज महाराज की जय सद्गुरु दादा महाराज की जय तपोनिधी गणेशनाथ महाराज की जय गुरुवर्य धुंडा महाराज की जय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी विष्णुवादोग महाराज की जय ब्रह्मलीन श्री सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परम पूज्य हरिओम बागवे महाराज की जय सर्व संतन की जय। माझा मायबाप संत जन हो आणि भाविक जन हो बोला ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम। हो हा जयघोष गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमतो आहे। माऊली आजीवाच्या हाकेने भक्तजनांना साथ घालतो। त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांचे पुण्यस्मरण करूया। ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तू माईसे म्हणती ज्ञानदेव तू माईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव। हे ज्ञानदेवा तुम्ही संतांचे संत योग्यांचे योगेश्वर कवींचे कवी शब्दसृष्टीचे ईश्वर सद्गुरूंचेही तुम्ही सद्गुरू। साऱ्या संत महात्म्यांनी अगदी एक मुखानं अशीच तुमची स्तुती स्तोत्र गायली आहे। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। किती समर्थ वर्णन आहे एकनाथ महाराजांनी केला आहे ते। अर्थात संत काळाला
संतत्व समजायला संतच व्हावं लागतं असं म्हणतात. अशा स्थितीत हे ज्ञानदेवा माझ्यासारख्या पामराला तुम्ही कळणार कसे? तुमचं ज्ञान मला होणार कसं? हे ज्ञानदेवा महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया तुम्ही घातलात. तुम्हीच रचलेल्या त्या भागवत धर्माचे कळस म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. पण ते देखील तुमच्याविषयी बोलताना म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची आकुली म्हणून ठेविली पायी डोई. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली. आणि असं म्हणत महाराज तुमच्या पायी डोई ठेवून मोकळे होतात. तुकाराम महाराजांची ही स्थिती. मग ज्ञानेशा माझ्यासारख्या सामान्य जीवाला तुम्ही कळणार कसे? तुमचं ज्ञान मला होणार कसं? पण ज्ञानदेवा तुम्हीच म्हटलं आहे ना की राजहंसाचं चालणं डौलदार असतं, पण म्हणून काय इतरांनी चालायचं टाकायचं? याच वचनाचा आधार घेऊन असं म्हणा असं वाटतं की तुमच्या गुणांचं जे काय दर्शन मला घडलं ते तुमच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या गुणांमधील जी काय व्यापकता मला उमगली ती मी माझ्या शब्दात वर्णन केली तर ती काय चूक ठरेल? समुद्रात उभं राहून समुद्रातल्याच पाण्याची ओंजळ घेऊन आपण समुद्रातच नाही कार्य सोडीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. हे ज्ञानराजा तुम्ही योगियांचे राजे, भक्तांचे आचार्य, साक्षात भगवान विष्णूच. पण खरं सांगू का, तुम्ही जे का असाल म्हणजे योगीराज, आचार्य, भगवान ते तुम्ही आहातच. पण मला वाटतं या गुणाविशेषांपेक्षा गुणातीता तुला माऊली हेच नाव सर्वार्थाने शोभतं. खरोखरीच ज्ञानेशा तू साऱ्या जगाची माऊली आहेस, शांत भक्तांची सुखद सावली आहेस. माऊली असं म्हटलं ना की अगदी तुझ्या पायाशी आल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की माय माऊली म्हणत तुझ्या पायाशी बिलगावं आणि एखाद्या तांदल्याप्रमाणे मोठ्या आशेनं तुझ्या मुखकमलाकडे पाहत राहावं. आता याच्या पुढचं पाऊल माऊली ही आपसुकच टाकणार. प्रेमानं ती तानुल्याला उचलणार आणि आपल्या सानुल्याला सहजच हृदयाशी कवटाळणार. हे काय सांगायला हवं? हे जगन माऊली आई शेवटी आईच, मग ती ज्ञानी असो नाहीतर योगी असो. माऊलीची सर इतर कुणालाही येऊ शकणार नाही. अन माऊली तुला तर माहीतच आहे की हे बाळ नेमतं आहे, पण ध्रुव बाळ काय जाणत होतं? उपवन्नी काय जाणत होता? तरी पण तो तारला गेलास ना. पार काय कोळी भिल्ल पशुश्वापदे कृपाचे सागरे तारी येली. एवढे तुम्ही दयानिधी कृपासागर असताना माझ्यासारख्या नेमत्या व्यासा माय माऊली कशाला आवेर करील? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा
म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. हे ज्ञानराजा, तुमची ती ज्ञानेश्वरी, तुमचा तो अमृतानुभव मोठमोठ्या पंडितांना कळत नाही. माझ्यासारख्या नेत्याला तो नीट कळला नाही. यात काय आश्चर्य. पण तशाही अवस्थेत मला जे काय समजलं ते तुम्हीच मला समजावून सांगितलं, म्हणून जाणीव चुकून ज्ञानेशा मला दाखविली आणि म्हणून ते शक्य झालं. हे प्रेमरूप ज्ञानराया, या पृथ्वीवर तुम्ही जन्म घेतला, तोच मुळी आमच्यासाठी, आमच्यासारख्या नेत्यांना जाणत करण्याकरताच तुम्ही सगळीकडे भक्तिप्रेमाचा सुकाळ केलात. भूतमात्राविषयी तुम्हाला वाटणारी कणव, तुमचा तो कळवळा, तुमची ती सहृदयता पाहिली की माझी मलाच लाज वाटू लागते. वाटतं केवढंय माझं पाषाणासारखं कठोर अंतकरण. बोला मंडळी. ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई, 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 जय जय. हो, हे माऊली, तुझ्या पायाशी आवाळाचं एक महात्म्य आहे. मला तुझं हे ज्ञान नको, योग नको, त्याग नको. मला हवं आहे ते फक्त तुझं प्रेम. मला तुझ्या प्रेम रंगात रंगून जाऊ दे. दगडापेक्षाही कठोर बनलेल्या माझ्या या अंतकरणात दयेचा पाजर फुटू दे. प्रेमाचं कारण जवळू दे. बस, यापेक्षा आपल्या पायाशी आणखी काय मागू. त्यासाठीच चरणी ठेवी जे माथा हेची भले. चरणी ठेवी जे माथा हेची भले, चरणी ठेवी जे माथा हेची भले, चरणी ठेवी जे माथा हेची भले, हेची भले, हेची भले. बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे व्याख्यान भक्तगण पित्याच्या प्रेमाने श्रवण करतील अशी इच्छा व्यक्त करताना माऊली म्हणते, बाळक बापाची ताटी रिगे, रिगोनी बापा तेच जेवू लागे, की तो संतोष लेनी वेगे, मुखची ओढवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती, चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तोषी दे ऐसी जाती, प्रेमाची आ. मंडळी, जमलं तर ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय पहा. त्यातल्या या 15 व 16 क्रमांकाच्या ओव्या आहेत. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि बापालाच ते जेवू घालते. तेव्हा बाप न रागवता आनंदाने जेवणासाठी तोंड पुढे करतो. त्याप्रमाणे माझे कथन आहे, त्यात आनंदाने भाग घ्यावा असे माऊली विनयाने नमूद करते. चला आळंदीला जाऊ,
ज्ञान देवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानदेवा डोळा पाहू, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. आळंदीला जाऊन ज्ञानरायांच्या समाधीकडे लक्ष लावून बसलो तरी मुक्त होता येईल. 14-16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारा हा महापुरुष आम्हाला ती 60व्या-70व्या वर्षी कळत नाही. त्यांच्यानंतर झालेले सगळे संत स्वामी स्वरूपानंदांपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींना डोक्यावर घेऊन नाचले. त्या ज्ञानरायांसमोर बसावं असं ज्यांना वाटतं त्यांना मागल्या पुढल्या जन्माचा विचार आहे, पुन्हा जन्म नको असं त्यांना वाटतं. तुकाराम महाराज अगदी शपथपूर्वक सांगतात की जे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर असं नामस्मरण करतात त्यांना पुन्हा जन्म नाही. मंडळी, परमार्थाची वाटचाल करणाऱ्यांसाठी हे आहे. परमार्थ म्हणजे काय हो, परमार्थ म्हणजे काय हे ज्यांना माहीतही नाही त्यांच्यासाठी हे नाही. एका भगिनीनं मला सांगितलं त्यांचे यजमान सर्व तऱ्हेने चांगले, प्रामाणिक आणि व्यवस्थित आहेत, पण रामनाम घेतील तर शपथ घरात रामनाम घ्यायचं नाही, ज्ञानेश्वरी दासबोध वाचायचा नाही, ध्यानाला बसायचं नाही असा त्यांचा दंडक. खा प्या, मजा करा, सिनेमा नाटकं पहा, आमची हरकत नाही. पण रामनाम कुणी घ्यायला लागलं, कुणी परमार्थ करायला लागलं तर ते सरळ घरातून निघून जातात. म्हटलं हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला रामनाम घेतो म्हणून तो आपल्या तेलाच्या कढईत टाकलं. अपराध काय त्याचा? लहान वयात परमार्थ केला म्हणून. मग काय हो, मग काय सगळे केस पिकले पाहिजेत? 20-25 रामनाम कसलं घेता? त्यानं काय मुलांच्या मुलींची लग्न होतात, मुलांची शिक्षण होतात, आमचा उदरनिर्वाह होतो. मग हा रिकामपणचा उद्योग सांगितला कुणी? अहो, इतकं अज्ञान आहे या जगात. आता अशा माणसाला माणूसच म्हणता येत नाही. माणूस त्याला म्हणा जो विचार करतो की मी कशा करता जन्माला आलो, माझा या शरीरावर अधिकार आहे का? शरीराने 100 वर्ष जगावे, निदान 50-60 वर्षे तरी हे माझ्या हातात आहे. शरीरावर, मनावर, बुद्धीवर माझा अधिकार नाही, परिस्थितीवर तर नाहीच नाही. मी ज्यांना माझे म्हणतो ते खरोखरीच माझे आहेत का? अशा प्रकारे अंतर्मुख होऊन स्वतःला प्रश्न विचारणारा माणूस ईश्वराप्रती शरण जातो. मला गंमत वाटते, जर कोणी म्हणायला लागलं की म्हातारपणी परमार्थ करायचा. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ते म्हातारे होते. मंडळी, ज्ञानेश्वर म्हातारे नव्हते. म्हातारे सावधान म्हटल्याबरोबर समर्थ पाळले तेव्हा ते म्हातारे होते. 12 वर्षांचे होते समर्थ, 12 वर्षांचे. स्वरूपानंद परमार्थाला लागले, सद्गुरु कृपांकित झाले तेव्हा फक्त 18 वर्षांचे होते. एकनाथ गुरूंच्या शोधात बाहेर पडले तेव्हा फक्त 10 वर्षांचे होते. सगळी मोठी माणसे 15-20 वयाच्या आत साधनेला लागली. पण आमची दृष्टी संसाराने मंद झालेली आहे, त्यामुळे लक्षातच येत नाही की आपण आलो कशाला. लक्षात आलं पाहिजे की संसार चांगला चाललेला आहे. मी तो तन्मन धनानं प्रामाणिकपणानं करतो आहे. मी तो उत्तम करीन, लोकांकडून चांगले म्हणून घेईन. पण केवळ एवढ्यासाठीच माझा जन्म झाला नाही, त्यामागे आणखी काहीतरी कारण आहे. मंडळी, जरा विचार करून पहा. तुम्हाला जर खरोखरच परमेश्वराचा ध्यास असेल तर दगडातही तुम्हाला देव दिसेल. त्या पडत्या पावसाकडे पहा, वाऱ्याकडे पहा, अग्नीकडे पहा, निसर्गाला कवटाळा.
झाडांना मिठ्या मारा. अहो चर कशाला, आचरावर प्रेम करा. आपलं कर्तव्य कर्म हे स्थिर बुद्धीनं केलं पाहिजे. हाती काम आणि मुखी नाम असेल तर जीवनात काही कमी पडत नाही. बोला. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय. मित्रांनो, आता एवढं तरी करा. उपाशी लोकांना भोजन द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, वस्त्रहीन लोकांना कपडे द्या, अनाथ बालकांना शिक्षण द्या, आजारी माणसांना औषध द्या, बेघरांना निवारा द्या, पशु पक्ष्यांना अभय द्या, दुःखी व असहाय्य लोकांना हिंमत द्या. या सेवेतही तुम्हाला परमेश्वराचे रूप दिसेल. पण मेवा मिळणार मावा नाही या मंडळी. मेवा मिळणार म्हणून सेवा करू नका. ज्याला सामाजिक बांधिलकी कळत नाही, नैतिक जबाबदारी समजत नाही, ज्याच्याकडे सेवाभावी वृत्ती नाही, संस्कृती नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ? माणूस किती दिवस जगला यापेक्षा त्यानं जगून समाजहितासाठी देशहिताकरता काय केलं याला अधिक महत्त्व आहे. मित्रांनो, कोणतेही व्यसन वाईटच. व्यसनापासून दूर राहा. आळस, सुस्ती आणि कंटाळा या गुणांना थारा देऊ नका. केसांची झुलपे वाढून देवानंद होण्यापेक्षा विचारांची झुलपे वाढून विवेकानंद होणे केव्हाही श्रेष्ठ आहे. अहो, आई वडिलांनी मोठ्या आवडीनं नाव ठेवलं गीता, पण गीतेतले 2 श्लोक येत नाही. आई वडिलांनी मोठ्या हौसेनं नाव ठेवलं सीता, पण आचरण सीतामाई सारखं नाही. आई वडिलांनी मोठ्या प्रेमानं भक्तिभावानं नाव ठेवलं राम, पण तोही आता एक वचनी आणि एक पत्नीरती राहिला नाही. म्हणून तर संतांची शिकवण मोलाची आहे. सामाजिक हित जपण्यासाठी आपण ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवून दिलेली विश्वबंधुत्वाची संकल्पना रुजवत आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. मंडई, देश पवित्र का? तर तेथे पवित्र संतांनी जन्म घेतले म्हणून. अहो, संत पवित्र का? तर पवित्र ज्ञान त्यांच्या ठिकाणी वस्ती करते म्हणून. सत्ता मात्र ज्ञानाची जाण ज्याच्या ठिकाणी प्रतीत झाली आहे तो कोणी असो, तो पवित्रच आहे. राजाने एका व्यक्तीला हाताशी धरले की त्या व्यक्तीला गावामध्ये महत्त्व प्राप्त होते. अध्यात्म ज्ञानामध्ये कुणाला जवळ करायचं नसतं, तर जे जवळ आहे त्यांची प्रचिती घ्यायची असते. सामान्य माणसाला राजाने जवळ केला तर त्या माणसाची प्रतिष्ठा वाढली. मग ज्या ज्ञानाने आपल्याला जवळ केले आहे त्या ज्ञानाशी जर जवळीक साधली तर ती व्यक्तीच पवित्र होईल. इतपतच नाही तर त्याच्या सानिध्यात जे येतील तेही पवित्र होतील. इतकं ज्ञानाच्या पावित्र्यामध्ये श्रेष्ठत्व आहे. बहु अवघड आहे संत भेटी. मंडई, फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. काही वेळा संत आपल्याजवळच असतात, पण हे संत आहे असे वाटणे दुर्मिळ आहे. संतांना ओळखण्याकरता सुद्धा आपले चित्त सुद्धा संतच जावे लागते. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा प्रगट होऊनही आळंदीमध्ये त्या काळी 5-10 माणसांनाही ते संत वाटले नाही. याचा अर्थ तुम्ही असा काढाल का की ज्ञानोबाराया संतच नव्हते? याचा अर्थ असा आहे की संतांचे संतपण ओळखण्याची क्षमता आपल्यात नाही. आपले अंतःकरण पवित्र झाल्यानंतर आपोआपच संत मायबाप भेटत असतात.
चाले हे शरीर कोणाची ए सत्ते, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते हरिविन. अध्यात्माचं सार आहे या कडव्यात. चमत्काराला नमस्कार ही लोकांची रीत आहे. चमत्काराला जरूर नमस्कार करा, पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. सगळ्या जगामध्ये भगवंताने इतके चमत्कार करून ठेवले आहेत की आणखी कोण कसले चमत्कार करणार. पांढरे अन्न खाऊन त्याचे तांबडे रक्त होते व ते नसानसामध्ये रावते. हा काय लहान सहान चमत्कार आहे. नाना वनस्पती, नाना प्राणी, नाना माणसे यांचे स्वभाव धर्म किती, त्यांचे शरीर धर्म, मनोधर्म, बुद्धी वेगवेगळी. मग हा चमत्कार नाही का. बरं, एकासारखं दुसऱ्याचं नाक नसतं, एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नसतो. जर सगळे एकसारखे असते तर किती पंचायत झाली असती. अहो, माणसांना देखील गाड्यांसारखे नंबर द्यावे लागले असते. मंडळी, नुसती कल्पना करा, हा केवढा चमत्कार भगवंतानी केलेला आहे. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणच खेळे आपणासी. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणच खेळे आपणासी, आपणच खेळे आपणासी. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणच खेळे आपणासी, आपणच खेळे आपणासी. विश्वसंत तुकाराम महाराज म्हणतात, समुद्र क्षरला. क्षरला म्हणजे काय हो. क्षरला म्हणजे काय. क्षरला म्हणजे झिरपला, स्थान दुष्ट झाला. उन्हाळ्यात तीव्र उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ ढगात समाविष्ट होते. पावसाळ्यात त्या वाफेचे पुन्हा पाणी होते व ते पृथ्वीवर वर्षते. पुढे ओढ्या नाल्याच्या द्वारे ते गंगेला मिळते आणि ती गंगा समुद्रात विलीन होते. या साऱ्या उलाढालीतून, परिवर्तनातून सिद्ध काय होतं तर पाणीच पाण्याशी खेळतं. मध्यंतरी केवळ स्थित्यंतरे झाली मंडळी, मध्यंतरी केवळ स्थित्यंतरे. मधील देवा व अवघी उपाधी, तुम्हा आम्हा मधी तेची परी. मधील देवाव अवघी उपाधी, मधील देवाव अवघी उपाधी, उमा मामधी तेची परी, उमा मामधी तेची परी. मधील देवाव अवघी उपाधी, मधील देवाव अवघी उपाधी, उमा मामधी तेची परी, उमा मामधी तेची परी. अगदी त्याप्रमाणे जीवन प्रवाहात जे जे काही घडते ते सारे मीच माझ्यात खेळतो आहे असे अनुभवले तर कितीतरी मनस्ताप संपुष्टात येतील. समाधानाचं हे किती प्रवाही आणि प्रभावी दिव्यामृत आहे नाही का. मंडळी, जरा विचार करा. पण ज्यांना काहीच करायचे नसते त्यांचे एक ठराविक उत्तर असते. अहो, तशी तयारी करणे सोपे आहे का. अशा न करत्यांना संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिले आहे. तरी अभ्यासुनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. तरी अभ्यासुनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. वास्तविक आपण समजतो तितके ते अवघडही नाही. आपणच ते अवघड अवघड म्हणून अवघड करून ठेवले आहे. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्ञानाईसे जुवार, नेवो नेवो निरंतर. इंद्री केले थोर, शब्दाधिक जे. आणि ज्ञानाईसे जुवार, नेवो नेवो निरंतर.
शब्दाधिकचे. मित्र हो, ज्ञानोबांच्या हातात एखादा शब्द आला की ते कसं बोलतात पहा. नुसतं ज्ञान म्हणत नाही तर ज्ञानाऐसे जिव्हार, ज्ञानासारखा जिव्हाळ्याचा विषय आहे असं म्हणतात. ज्ञान हा ज्ञानोबांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, बुद्धी श्रेष्ठ का योग श्रेष्ठ असा प्रश्न नाही. सगळं मिळून ज्ञानच मिळवायचं आहे. ज्ञेय आहे परमात्मा. ज्ञान स्वरूप चिंतन होण्यासाठी योग आहे, कर्म आहे, सगळ्या गोष्टी साधनभूत आहे. इतके कष्ट करून आपण जी गोष्ट मिळवतो ती मोठी जिव्हाळ्याची असते. ज्ञानाईसे जिव्हार, ओवी मोठी गोड आहे. अहो, ज्ञानोबांच्या सगळ्याच ओव्या मोठ्या गोड आणि अर्थपूर्ण. ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व केलेलं आहे. स्वरूप चिंतन अखंड आहे. ज्ञान मिळालेलं आहे ते अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. पण काय होतं त्या ज्ञानाचं? नेवो नेवो निरंतर, इंद्री केले थोर, शब्दाधिकचे. ज्ञानेश्वरी गेली वर्षभर हातात आहे. प्रत्येक ओवी जणू काहीतरी सांगून जाते आपल्याला. म्हणते, बाळ उठ, तुझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे ज्ञान हा. उठ आता. मग हे ज्ञान आत राहत का नाही? कारण कान नको ते ऐकत असतात, डोळे नको ते बघत असतात. या इंद्रियांनी हे ज्ञान बाहेर नेऊन नेऊन शब्दादिविषयाचे थोरपण वाढविले आहे. वस्तुतः ज्ञान म्हणजे आपलंच ज्ञान, स्वरूप चिंतन, मी कोण याचा विचार. पण दुसरं काही करताना हा विचार मलिन होतो. स्वरूप चिंतन जातं, मी कोण याचा आठव जातो आणि शब्दांमुळे बाकीच्या विषयांकडेच नजर जाते. विषय कायम इंद्रियांना बाहेर ओढून नेतात. नको ते विषय मनात दृढ झालेले असतात. त्यामुळे ज्ञानासारखा जिव्हाळ्याचा विषय अखंड बाहेर राहतो. म्हणून इंद्रियांनी शब्दाधिक विषय थोर केले आहेत. हे शब्दाधिक विषय ते ज्ञान केव्हाच घेऊन जातील हे कळणारही नाही. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण म्हणत असत, छोटी झाडं लावली आणि त्यांना इवलेसे कोंब आले की शेळ्या मेंढ्या खाऊन जातात. हे मोठे होईपर्यंत त्यांच्या भोवती कुंपण घालावं लागतं. तसं या शब्दादिविषयांना जपायला हवं. जे सज्जन असतील त्यांच्याकडे राहावं, त्यांच्या सांगण्याप्रमाणे करावं. या सगळ्या गोष्टी केल्याने ज्ञान अंतःकरणात ठसतं. पण वेळ आहे कुणाला? एकदा असं घडलं, तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. लोकांनी अशीच गर्दी केली. कांबळ अंथरलं. त्याच्यावर हे महाराज उभे राहिले आणि जय जय रामकृष्ण हरी म्हणत तल्लीन झाले. 5-10 मिनिटं झाली. लोक कीर्तन ऐकायला आलेले. 20-25 मिनिटं झाली. लोकांना वाटलं कीर्तन कधी होणार. अर्धा-पाऊण तास झाला आणि मग एक जण जायला लागला. शेवटी तास झाला. कीर्तन काही होत नाही. शेवटी एकच मनुष्य राहिला. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. म्हणाले, धन्य आहेस तू, खरोखरीच तूच एक श्रोता आहेस. नंतर ते सद्गृहस्थ म्हणाले, महाराज, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. ती घोंगडी कांबळा आहे ना तुमच्या पायाखाली, त्यासाठी मी थांबलोय. ती माझी आहे. येथे स्वार्थ अडवाला. याच्या उलट पा. म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही. म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही. उदंड कर्म करीत असला तरी त्याच्या हातून काही कर्म झाले नाही असे खुशाल समजा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापना केली. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. 1630 ते 1674 म्हणजे 44 वर्षे त्यांनी अखंड कष्ट केले. पण असे कष्ट करूनही
जेव्हा समर्थ आले, जय जय रघुवीर समर्थ म्हणत त्यांच्या भेटीला, तेव्हा त्यांनी सर्व राज्यच त्यांच्या झोळीत टाकलं. जरा देखील त्यांना असं वाटलं नाही की एवढ्या जीवापाड मेहनतीनं कमावलेलं हे राज्य या बैराग्याला द्यायचं. थोडंसं देखील मनात आलं नाही. त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटल्याबरोबर अहो त्यांचे ते गुरु होते, त्यांना ते सहजच देऊन टाकलं. कारण ते समर्थ होते, नुसते बुवा नव्हते. समर्थांनी आपल्या झोळीतून ती सर्वच राज्याची सहज बाहेर काढली. म्हणाले, शिवबा हे तुला उपयोगी आहे, मला नाही. आम्ही बैरागी फिरतो. मी जे केले हेच बरोबर आहे. आमच्या जवळ काही असता कामा नये. शिवबा तुला राज्य करायचे आहे म्हणून तुला हे उपयोगी आहे, असं म्हणून त्यांनी ती सनद आशीर्वादासह महाराजांना परत केली. ज्याला हा अबोध आहे ना, मी करतो असा, तो एक पैसा देखील देणार नाही. लोभ हा वाईट आहे, फार फार वाईट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, दास गणू हे साईबाबांचे परमभक्त. ते म्हणतात, शिर्डी माझे पंढरपूर आहे. श्री साईबाबा हाच माझा रमावर आहे. माझी शुद्ध भक्ती ही चंद्रभागा आहे. अवघ्या जनाला याहो याहो म्हणून ते बोलावित आहेत. बाबांना वंदन करायला सांगत आहे, कारण बाबासाई हीच त्यांची आई आहे. शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर. शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. साई बाबा रमावर, साई बाबा रमावर. माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. शुद्ध भक्ती चंद्रभागा, शुद्ध भक्ती चंद्रभागा. भाव पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा. माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. यावो यावो अवघे जन, यावो यावो अवघे जन. करू बाबा श्रीवंदन, करू बाबा श्रीवंदन. माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. म्हणे बाबा साई, म्हणे बाबा साई, बाबा साई, बाबा साई. गणू म्हणे बाबा साई, गणू म्हणे बाबा साई. गाव पाव माझे आई, गाव पाव माझे आई. माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, पंढरपूर, पंढरपूर. विविध जातीचे, भिन्न भिन्न धर्माचे लोक ज्याला आपले श्रद्धास्थान मानतात,
असे चिरंतन राष्ट्रसंत म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा. आज सर्वत्र शांतता माजलेली आहे. माणसाचा माणुसकीवरील विश्वास उडत चालला आहे. अशा परिस्थितीत सर्वांचा ईश्वर एक आहे असे मानणारे श्री साईबाबा हे राष्ट्रीय एकात्मतेचे ज्वलंत प्रतीक म्हणून आम्हाला वंदनीय वाटतात. दास गणू महाराज म्हणतात, तू जे काही करतोस तो परमार्थ नव्हे. परमार्थ म्हणजे काय ते ज्ञानेश्वरीमध्ये वाचा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, भगवंतांनी प्रत्यक्ष काय सांगितलंय तो परमार्थ. त्यांनी सांगितलेले गुण आपल्या अंगात मिळवणं ही साधना. ध्यान किती केलं त्यात किती रंगला, नाम किती घेतलं त्यात किती रंगला, यापेक्षाही अहंकार किती कमी झाला, काम क्रोध मत्सर किती कमी झाले ते पहा. मत्सर जबरदस्त असतो, कळत नाही आपल्याला. मला जे मिळतं ते दुसऱ्याला मिळता कामा नये. दुसऱ्याला मिळाल्याने मला आनंद होईल. तेव्हा आपल्या परमार्थाच्या वाटचालीला सुरुवात झाली असे समजावे. ध्यान धारणेच्या बरोबरीने आपले अवगुण किती कमी होतात ते पहावे. अवगुण कमी झाले नाहीत तर साधनेत काहीतरी चूक आहे असे समजावे किंवा गुरूंच्या सांगण्यात काहीतरी कमी आहे. परंतु खरे सद्गुरू जर असतील तर ते सांगितल्याशिवाय कदापिही राहणार नाहीत. साधना वाढेल तसतसे अवगुण कमी कमी होत गेले पाहिजेत. नको कोणाची बरोबरी, नको कोणाशी वादावादी. श्रद्धा सबुरी ठेवा हेच साईराम वचन पाळणे सर्व दृष्टीने योग्य नव्हे काय. बोला. रघुपती राघव राजा राम पतित पावन साई नाम. रघुपती राघव राजा राम पतित पावन साई नाम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन साई नाम. रघुपती राघव राजा राम पतित पावन साई नाम. गुरुवर्य बाबा महाराज म्हणतात, नाकापासून गंध लावला म्हणजे काही शुद्ध नाही. गंध कशा करता लावतो याचा जर गंध नसेल तर तो तुमच्या परमार्थाला सुटलेला दुर्गंध आहे. अहो थोडंसं नीट लक्षात घ्या. माणसाला काय वाटतं, गंध लावणे हा परमार्थ. फुकटचा गंध लावायला काय झालं, आयुष्यभर उगळतोय आणि कपाळाला लावतोय, आयुष्यभर उगळतोय आणि कपाळाला लावतोय. पण कशा करता लावतोय हेच त्याच्या कपाळात गेलं नाही. आई आपल्या लहान बाळाला मांडीवर घेऊन अंगाई गीत म्हणते. आजूबाजूला नवरा सासरा व इतरही बसले आहे. कुणीच त्या गाण्यानं निघत नाही. फक्त ते बाळ निसतं. नाही कळलं, नवरा म्हणतो किती वेळी कटकट चालू राहणार, कारण त्यांच्याकरता हे शब्द नाहीतच. त्या बाळाला त्या शब्दाचा अर्थ कळत नाही, पण त्यातला ओलावा समजतो. त्या ओलाव्यानं तो शांत होऊन निद्रिस्त होतो. आईच्या शब्दाचं श्रवण करण्याकरता तिच्या पोटी यावं लागतं. तसं संत हृदयामध्ये प्रगट होण्याकरता सुद्धा अंतकरण त्याला तिचा असावं लागतं व तेव्हाच खरा परमार्थ होतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक. अवघाची संसार
संसार सुखी करण्याच्या योजना आहेत. पण आपण करंटे दुर्दैवी आहोत. त्यांच्या प्रेमाच्या राज्यात जाण्यास इच्छाच होत नाही. त्यांच्या साम्राज्यात गेलो की माणूस प्रेम सुखाने ढवळून जातो. तो प्रेम सुखाच्या कल्लोळात सापडतो. देवाच्या खुणा फक्त तेच जाणतात. नवे नवे संत हेच प्रत्यक्ष देव आहेत. देव प्रतिमा या केवळ निमित्त मात्र आहेत. त्यांच्या मागे संत दडले आहेत. म्हणून संतांचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. नाना संतोषाचे मूळ ते संत. नाना संतोषाचे मूळ ते संत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ. संत सुखाचे केवळ. संत सुखाचे केवळ. संतांविषयी संत तुकाराम महाराज देखील म्हणतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नोहे तेथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नोहे तेथे. शाब्दिकाचे काम नोहे तेथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नोहे तेथे. शाब्दिकाचे काम नोहे तेथे. असे संत बोलके चिंतामणी व सृष्टीचे अलंकार आहेत. प्रत्यक्ष सरस्वती जरी स्तुती करण्यास बसली व गणराज लिहिण्यास बसले तरी संत स्तुती अपुरीच राहील. जी व्यक्ती संत झाली ती जगाचीच माऊली बनली. ज्ञानेश्वर माऊलीचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. संत आणि भगवंत यात अंतर नाही, दुजाभाव नाही. आई आपल्या लहान मुलाला घास भरवीत असते. मूल इकडे तिकडे तोंड वळविते, पण आईला त्याचे हित माहीत असल्यामुळे ती त्याला गोड गोड बोलून घास भरवीत असते. त्याप्रमाणे संत सुद्धा उपदेश प्रेमाचा घास भरवीत असतात. संत अशी माऊली आहे की जी आपल्या लेकराला शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त करून देते. संत तुकाराम महाराज म्हणतात, माय बाप पिंडे पाळी येले माया. 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 पाळी येले माया. पाळी येले माया. आपल्या वार्धक्याचा विचार करून आई बाप मुलाचे पालन पोषण करतात. परंतु संतांनी शिष्याचे केलेले पालन हे निरपेक्ष असते, माया विरहित असते. चार चौघा व्यावहारिक माणसाचे जीवन आणि तन्मनधनाने परमेश्वराशी एकरूप झालेल्या संतांचे जीवन यात मोठा फरक आहे. संसार प्रपंचाकडे दुर्लक्ष करून सदा सर्व काळ पांडुरंगाच्या भजनात रंगून जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांची तत्कालीन समाजापुढे अवहेलना झाली. परंतु तुकाराम महाराजांनी टीकेची पर्वा केली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, कोणी आमची निंदा करो अथवा स्तुती करो, पंढरीच्या पांडुरंगाचे भजन पूजन हाच आमच्या स्वहिताचा धंदा आम्ही करणार आहोत. आम्ही इतरांसारखे वागू लागलो तर भक्तिरसाच्या आनंदास आम्हाला मुकावे लागेल. कारण काही झाले तरी आम्ही विठ्ठलाच्या पायी सर्वस्व वाहिले आहे. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा. निंदा कोणी वंदा. निंदा कोणी वंदा. निंदा कोणी वंदा.
तुम्हासी गरज आम्ही भजू पंढरीराज आम्ही भजू पंढरीराज कोणी निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा तुम्हा सारखे चालावे चालावे तुम्हा सारखे चालावे तेव्हा स्वहिता मुखावे तेव्हा स्वहिता मुखावे कोणी निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा तुका म्हणे हो का काही तुका म्हणे हो का काही तू का म्हणे हो का काही तू का म्हणे हो का काही गळतीला विठ्ठल पायी गळतीला विठ्ठल पायी कोणी निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा निंदा कोणी वंदा निंदा कोणी निंदा कोणी निंदा कोणी वंदा अहो माळ घातली म्हणजे अमुक एक गोष्ट अपेक्षेप्रमाणे होईल तमुक व्यावहारिक फायदा होईल असा कृपया गैरसमज करून घेऊ नका. ज्ञान आणि भक्तीसाठी माळ घालायची भक्ती करायची पण उण्यापुऱ्याचा विचार करायचा नाही. जे आहे ते स्वीकारायचं. ज्ञानेश्वरीतला एक सिद्धांत सांगतो. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पानियाईसे केले हो आवेगा. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पानियाईसे केले हो आवेगा. शेतात आपण ऊस लावतो मिरची लावतो कारलं लावतो आणि त्यासाठी पाणी देतो. पाणी काही तक्रार करीत नाही. ऊसाला लावलं तरी निवांत मिरचीला लावलं तरी निवांत कारल्याला लावलं तरी निवांत. पाणी असं म्हणतं का कारलं कडू आहे मिरची तिखट आहे तिकडं मी जाणार नाही. त्याचप्रमाणे जीवनामध्ये जीवन प्रवाहात वाहत जाणे व त्याबाबत कुठलीही तक्रार न करणे म्हणजे परमार्थ व भागवत धर्म. जीवन गोड कडू तिखट आहे हे गृहीत धरा व जीवन प्रवाहात मिसळून जा. हाच ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे. काही जण आपण कमावलं काय याच्यापेक्षा गमावलं काय आपल्या जवळ आहे काय यापेक्षा नाही काय याच विचारात स्वतःचे समाधान गमावून बसतात. त्या स्वस्थ समाधानात इतरांचा विचार त्यांच्या मनात येतच नाही. दुसऱ्यांकरता काही बरे करावे असे त्यांच्या हातून होतच नाही. प्रदूषणाची समस्या अशाच ठिकाणी आहे जेथे मोठे कारखाने आहेत. ज्या शहरात वाहनांचे प्रमाण वाढले आहे परंतु माणसाच्या मनामध्ये प्रदूषण सर्वदूर पसरले आहे. उच्च नीच गरीब श्रीमंत धार्मिक अधार्मिक यांसारख्या प्रदूषणांमुळे आज अवघा मानव समाज ग्रस्त झाला आहे. संकुचितपणा व द्वेष भावनेने मानवी मन दूषित झाले आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे नामस्मरण. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे
संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे. अशा प्रकारे संतांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. ईश्वराकडे कोणत्याही सांसारिक गोष्टीची मागणी न करता सर्वांनी तुझ्या नामस्मरणातच आम्हाला दंग राहू दे अशी देवाची प्रार्थना केली आहे. नामस्मरणाशिवाय आम्हाला काही सुचू देऊ नको. विठ्ठला, तुझी सावळी मनोहर मूर्तीच आम्हाला दिसू दे, बाकी आम्हास काही नको अशी कळकळीची विनंती केली आहे. संत एकनाथ महाराज म्हणत, मी नामाचे अमृत सेवन केले व तृप्त झालो, म्हणून सर्वांनाम खाणे नाम जपा असे सांगतो. नाम आकाश पाताळ व्यापून राहते, ते अविनाशी आहे. अशा प्रकारे प्रपंचात राहून ईश्वर प्राप्तीचा मार्ग संतांनी दाखविला. म्हणून नामस्मरण हे संसारी माणसाला शांतीचा व समाधानाचा ठेवा देणारे आहे. या युगात शाश्वत सुख समाधान देणारे आहे. हा भक्तीचा व्यापक आणि किती सोपा मार्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या मायबाप संतजन हो आणि भाविक जन हो, आता आपण या प्रवचनाची सांगता भैरवीने करूया. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली. ठाव दिला अलंकापुरी ठाव दिला अलंकापुरी नदी इंद्रायणीच्या दिली नदी इंद्रायणीच्या दिली ओ आमुची ज्ञानेश्वर माऊली ओ आमुची ज्ञानेश्वर माऊली ओ आमुची ज्ञानेश्वर माऊली. पिंपळ सोनियाचा द्वारी पिंपळ सोनियाचा द्वारी तेथे वाचावी ज्ञानेश्वरी तेथे वाचावी ज्ञानेश्वरी ओ आमुची